हिंदू धार्मिकांचा वर्षातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव आणि मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद एकाच वेळी येत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, दोन्ही सण अगदीच सलोख्याने पार पडावेत यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडल 1 चे उपायुक्त पंकज डहाणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समाजाच्या आणि विविध संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक वाशी एपीएमसी पोलीस ठाण्यात पार पडली। यावेळी मोठ्या संख्येने दोन्ही समाजाच्या नागरिक आणि इतर संघटनांच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी पोलिसांना पूर्ण सहकार्य करून दोन्ही समाजाच्या सणावर कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे दोन्ही बाजूंनी सांगितले गेले। तर पोलिसांनीही आपल्याला कोणतीही अडचण अथवा सुरक्षाबाबत तक्रार करण्याची वेळ येणार नसल्याचे सांगून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले। आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादचे जे सण आहे येणार आहेत त्या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळ, त्याचबरोबर ईद ए मिलादचे जे काय मिरवणुकीचे मंडळ आहेत आणि शांतता कमिटीचे सदस्य यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या संदर्भात ज्या काय सूचना परवानग्या त्यांनी काढल्या पाहिजे या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। मंडळांच्या काही सूचना होत्या, त्यांच्या काही अडचणी होत्या, त्या पण ऐकून घेण्यात आल्या। त्या संबंधित पोलीस स्टेशनला त्या सोडवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या। या बैठकीसाठी महानगरपालिका, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग आणि फायर ब्रिगेड या सर्व विभागाचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। त्यांनी सुद्धा मंडळांनी दिलेल्या सूचना नोंद करून घेतलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या काय अडचणी आहे त्या सोडवण्याचा प्रशासन पुरेपूर प्रयत्न करेल। जे मार्गदर्शन केले या वर्षी सर्व धर्म समभावाप्रमाणे आहे। डीजे लावायचा नाही, आवाज एकदम छोटा ठेवायचा आहे, लोकांनाही कोणताही रहिवाशांना त्रास होणार नाही, हे सर्व नियम पाळायचे आहेत अशा सूचना दिलेल्या आहेत। आणि जुलूस काढताना किंवा हिंदू मुस्लिम हे भेदभाव न करताना आपला हा भाईचारा आहे, आपला देश हा सर्व धर्म समभाव आहे, हे देशाचे आपल्या शान आहे, अखंडतेची शान आहे। हेच त्या डीसीपी साहेबांनी एसीपी साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण सर्वांनी चालायचंय। आणि आपण जे दिसतंय तुम्हाला नवीन मुंबईमध्ये 1993 ला दंगल झाली त्यावेळेपासून आजपर्यंत आणि त्याच्या पूर्वी पण कधीही कोणताही वाद झालेला नाही। ही नवीन मुंबईची शान आहे, आपल्या देशाची शान आहे। ही आता या हाजी साहेबांनी पण सांगितलेले आहे आणि माझ्यातर्फे पण तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की सर्व शांततेने कार्यक्रम सुरू होणार आहे, चांगला उत्सव साजरे होणार आहे। गणेशोत्सव आणि ईद मिलाद हे एकत्र आले, गणेशोत्सव आणि ईद मिलाद एकत्र आले तरी पण आपले भाई एकमेकांना ऍडजस्ट करून मागे पुढे सगळे कार्यक्रम व्यवस्थित करणार आहेत। बरोबर नाही साहेब? आपने कहा नहीं है लेकिन मैं बगैर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय झोन 1 वाशी यांच्या मार्फत आज एक मीटिंग ठेवली होती। आमच्या मुस्लिम बांधवांना आणि आमच्या गणेशोत्सव मनवणाऱ्या मंडळांना आमच्या सगळ्या लोकांना आज इथे बोलवलं होतं आणि एक त्यांनी सूचना दिलेल्या आहे। ट्रॅफिक झालं, झाडाची कटिंग झाली किंवा बाकी काही ज्या पण समाजाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मॅनेज करून चालायचं आणि फ्रॅटर्निटी जो हा टॉपिक आहे संविधानाचा त्याला घेऊन आपल्याला चालायचं आहे। तर त्या टॉपिक वरती आयुक्त साहेबांनी एक डीसीपी साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं। त्यानुसार कसं आहे की मुस्लिम समाज आमच्या समाजाचा आतापर्यंत हे डिक्लेअर नसतं की कुठल्या डेटला नक्की ईद ए मिलाद होणार आहे, ते चंद्रावरती डिपेंड असतं आणि ते ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्या दिवशी मुस्लिम समाजांनी एक पाऊल आधीच पुढे टाकलेलं आणि सांगितलेलं आहे की जर हे दोन्ही सण एकत्र येत असतील तर त्याला आम्ही कुठे ना कुठे ऍडजस्ट करून पुढे जाऊ किंवा मागे जाऊ आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करू। आपली नवी मुंबई जशी स्वच्छतेमध्ये पुढाकारामध्ये आहे तशी शांततेमध्ये पण पुढाकारामध्ये आहे। तर त्याचप्रमाणे ही शांतता आपल्याला ठेवायची जेवढी पोलिसांची जिम्मेदारी तेवढी आमच्यासारख्या नागरिकांची प्रतिनिधींची ही जिम्मेदारी आहे आणि ती आम्ही पूर्णपणे पार पाडू। माझं नाव ॲडव्होकेट शेख समीर, मी MIM पक्षाचा अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष।